गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण मागील व्हिडिओमध्ये राजकारणामध्ये ज्या विविध अशा प्रवृत्ती निर्माण होत असतात तर त्या प्रवृत्तीमध्ये 6 प्रवृत्ती बघितलेल्या होत्या आणि 7वी प्रवृत्ती 7 नंबरची प्रवृत्ती आपण बघूया. यामध्ये जातीय राजकारण, भारतातील सामाजिक स्तरीकरणाची जाती हा प्रमुख आधार आहे. तर आपल्या भारत देशामध्ये विविधता आढळत असते, तर जातीमध्ये सुद्धा विविधता असलेली दिसून येते. स्वातंत्र्योत्तर काळात जाती व्यवस्थेची कठोर बंधने नष्ट करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केलेले आहे. तरी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जाती व्यवस्थेतील जी काही कठोर अशी बंधने आहे किंवा जातीमधील भेद आहे तर तो दूर करण्याचा विविध राजकीय नेत्यांनी असो किंवा राजकीय थोर समाजसेवकांनी प्रयत्न केलेला आहे. तर विविध स्तरामध्ये सुद्धा यामध्ये प्रयत्न होत असतात. तर ते सर्व प्रयत्न असफल ठरले असून अजूनही भारतीय सामाजिक, आर्थिक, राजकीय रचनेवर जातीचाच प्रामुख्याने प्रभाव दिसून येतो. तर हे सगळे प्रयत्न असफल ठरून तर आर्थिक राजकीय रचनेवर जातींचा प्रभाव असलेला दिसून येतो. जातीचाच प्रामुख्याने प्रभाव, विशेषतः राज्याच्या राजकारणात जातीने आपला विशेष प्रभाव निर्माण केला असून आज अनेक जातीच्या आधारावर राजकीय पक्ष अस्तित्वात आले आहे. तर राज्याच्या राजकारणामध्ये जातीने आपला प्रभाव हा टिकवून ठेवलेला आहे आणि हा प्रभाव टिकवून ठेवल्यामुळे अनेक जातींच्या आधारावर राजकीय पक्ष हे निर्माण झालेले आहे, अस्तित्वात आलेले दिसून येत आहे. निवडणुकात जातीय गणिते करून राजकीय पक्ष उमेदवार घोषित करतात, तर मतदार ही उमेदवारांची जात बघून मतदान करत असतात. तर ही जातीच्या मार्गातील जी अडथळ्यामध्ये बघूया की एक प्रकारे जेव्हा आपल्या जातीचा व्यक्ती उभा असेल तर त्यालाच आपण मत देत असतो. अशा पद्धतीने ही जातीयतेची भावना अस्तित्वात आलेली दिसून येते. एकूणच जात व राजकारण यांचा घनिष्ठ असा संबंध निर्माण झालेला आहे. जात व राजकारण. आज विविध घटक राज्यात विशिष्ट जात विशेष प्रभावशाली दिसून येतात. तर आज विविध अशा घटक राज्यामध्ये विशिष्ट अशी जात अस्तित्वात आलेली किंवा प्रभावी ठरलेली दिसून येते. महाराष्ट्रात मराठा, हरियाणात जाट या जाती राजकीयदृष्ट्या प्रभावी समजल्या जातात. 8 नंबरमध्ये आहे अधिक स्वायत्ततेची मागणी. घटक राज्याच्या अधिक स्वायत्ततेची मागणी वारंवार होत असते. भारत हे संघात्मक शासन असले तरी अधिकारांच्या बाबतीत केंद्राला घटक राज्याच्या तुलनेत अधिक झुकते माप देण्यात आलेले आहे. तर केंद्राला अधिक प्रमाणे अधिकार देण्यात आलेले आहे. तर अधिक स्वायत्ततेच्या मागणीमध्ये याशिवाय राज्याचे आर्थिक परावलंबित्व, 356व्या कलमांचा वापर, राज्यपालांची नियुक्ती, नियोजन आयोग, केंद्र शासनाचे दुटप्पी धोरण अशा विविध कारणांमुळे केंद्र व राज्यातील तणाव वाढत जाऊन घटक राज्यांना अधिक स्वायत्तता देण्याची मागणी होत असते. तर काय झाले आहे, केंद्राला अधिकारांची जास्ततः वापर करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. तर 356व्या कलमानुसार राज्यपालांची नियुक्ती आहे, नियोजन आयोग, केंद्र शासनाचे दुटप्पी धोरण आहे. तर राज्यातील यामुळे काय झाले आहे की अधिकारांच्या अधिक वापरामुळे किंवा देण्यात आलेल्या अधिकारामुळे यामध्ये ताणतणाव निर्माण झालेला दिसून येतो आणि घटक राज्यांना अधिक स्वायत्तता देण्याची मागणीही करण्यात आलेली आहे. 9 नंबरमध्ये आहे मागास जातींची भूमिका. शेकडो वर्षापासून मानवतेचे हक्क नाकारणाऱ्या जाती व्यवस्थेची बंधने झुगारून भारतातील दलित, उपेक्षित, मागासवर्गीय स्वातंत्र्योत्तर काळात राजकीयदृष्ट्या जागृत तसेच संघटित झाले. मतांच्या राजकारणामुळे आज या वर्गांची भूमिका राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरू लागली आहे. मागास जातींची जी भूमिका आहे तर अनेक बंधने झुगारून भारतातील दलित, उपेक्षित, मागासवर्गीय स्वातंत्र्योत्तर काळात, तर यामध्ये सांगायचे झाल्यास की मागासवर्गीय तर हे शेकडो वर्षापासून वंचित असलेले किंवा अधिकारापासून दूर असलेले लोक आहेत. तर त्यांना सर्व प्रकारच्या अधिकारांची जाणीव होऊन किंवा जागृती होऊन त्यांना कोणकोणते अधिकार प्राप्त झालेले आहे किंवा त्या अधिकारांचा योग्यरित्या वापर करून ते आपल्या
राजकारणामध्ये आपली भूमिका किंवा जागा बनविण्याचा ते प्रयत्न करू लागलेले आहे। उदाहरणामध्ये सांगायचे झाल्यास रामविलास पासवान, मायावती इत्यादी। त्यामुळे मागासलेल्या जातींनाही राजकीय लाभ प्राप्त झाला आहे। तर त्या मागासलेल्या जातींना सुद्धा लाभ प्राप्त झालेला दिसून येते। तसेच आरक्षणामुळे ही राजकीय पदांची प्राप्ती त्यांना झालेली आहे। तर विविध असे मागासवर्गीयांना आरक्षण सुद्धा देण्यात आलेले आहे। तर या आरक्षणाद्वारे सुद्धा त्यांना पदांची प्राप्ती झालेली आहे। थोडक्यात राज्यांच्या राजकारणात हा मागासवर्ग महत्त्वाचा ठरला असून विविध राजकीय पक्ष या जातींना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत असतात। तर विविध राजकीय पक्ष या जातींना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत असतात। त्यानंतर आहे 10 नंबरमध्ये सत्ता स्पर्धा। अलीकडच्या काही वर्षात भारतीय घटक राज्याच्या राजकारणात सत्ता स्पर्धा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा ही वाढलेली दिसून येते। त्याच पद्धतीने राजकारणात सुद्धा स्पर्धा ही वाढलेली आहे। याची प्रमुख कारणे सांगता येतील। पहिले म्हणजे राजकीय जागृती। राजकीय क्षेत्रामध्ये विविध वर्तमान काळामध्ये चाललेली जी राजकीय जागृती आहे। आणि दुसरे म्हणजे महत्त्व, राजकारणाचे महत्त्व। सत्तेला आज मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे राजकारणाचे हे व्यावसायीकरण घडून आलेले, सत्ता स्पर्धा ही वाढीस लागलेली दिसून येते। तर या कारणामुळे काय झालेले आहे, राजकारणामध्ये सत्ता स्पर्धा ही वाढत चाललेली आहे। तसेच महत्त्व ही वाढत चालल्यामुळे व्यावसायीकरण हे झालेले आहे। आज राजकारणी मंडळी सत्ता प्राप्त करण्यासाठी कोणतीही किंमत मोजावयास तयार असतात। तर राजकारणातील जी मंडळी आहे तर ती कोणतीही आपले सत्तापद प्राप्त करण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार असतात। मागील काही वर्षात राजकीय पक्षांचा झालेला प्रचंड विकास हे देखील सत्तेच्या स्पर्धेत एक कारण सांगता येईल। तर मागील काही वर्षांमध्ये राजकीय पक्षाचा झालेला हा प्रचंड असा विकास सत्तेच्या स्पर्धेत एक महत्त्वाचे कारण बनलेले आहे। 11 नंबरमध्ये आहे सांप्रदायिकता। भारतात धार्मिक विविधता, धार्मिक, जातीय अशी बोलीभाषेमध्ये सुद्धा विविधता आढळून येते। तर धार्मिक अशी विविधता आहे। तर या विविध धर्म येथे एकत्र नांदत असतात। भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केलेला आहे, परंतु भारतातील धार्मिक भेदाभेद कमी न होता उलट पक्षी वाढताना दिसून येतो। धार्मिक जो भेदाभेद आहे तर तो कमी न होता वाढत चाललेला दिसून येतो। अनेक राजकीय पक्ष अशा संकुचित भावनांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येते। तर राजकीय पक्ष काय करत असतात, त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत असतात। प्रोत्साहन दिल्यामुळे ही भावना ही सतत वाढत चालल्यामुळे राष्ट्रीय एकात्मता ही कमी होऊन सांप्रदायिकतेला चालना मिळत असते। काँग्रेस सारखा पक्ष एकीकडे मुसलमानांचे अधिक लाड पुरवितो, तर राजकीय जनता दल अयोध्या मंदिराचे प्रश्न उचलून दुसरीकडे तथाकथित हिंदुत्वाचे रक्षण करतो। तर यामध्ये काय म्हणजे काँग्रेस पक्ष मुसलमानांचे लाड पुरवितो आणि जनता दल अयोध्या मंदिराचा प्रश्न उचलून हिंदुत्वाचे रक्षण करताना दिसून येतो। राजकीय पक्षांनी आपापली वोट बँक टिकून राहावी याकरिता अशा रीतीने प्रयत्न केल्यामुळे सांप्रदायिकतेची भावना फोफावली असून त्यामुळे राष्ट्रीय बांधणीला अडचण निर्माण झालेली आहे। तर यामुळे काय होत असते की जे राजकीय पक्ष आहेत तर हे राजकीय पक्ष आपली बाजू टिकवून ठेवण्यासाठी विविध अशा मार्गाचा अवलंब करत असतात। घातक अशा मार्गाचा अवलंब केल्यामुळे ही सांप्रदायिकता वाढत चाललेली दिसून येते। राष्ट्रीय बांधणीला सुद्धा यामुळे अडचण निर्माण झालेली आहे। राज्याच्या राजकारणात अशा सांप्रदायिक भावनांना आवाहन करून मतांचे राजकारण केले आहे, ही निश्चितच दुर्दैवी बाब असलेली दिसून येते। त्याच पद्धतीने अशा प्रकारे भारतातील राजकारणात अनेक प्रवृत्ती निर्माण झाल्याने जे आढळून येते, तथापि यातील बऱ्याच प्रवृत्ती एकूण देशाच्या विकासासाठी व राष्ट्रीय एकतेसाठी उपयुक्त नाहीत। तर यामुळे काय होते, सांप्रदायिकता सतत वाढल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची जी भावना आहे ती कमी झालेली दिसून येते। या उलट अनेक नव्या संकुचित प्रवृत्तींनी राज्याच्या राजकारणात शिरकाव केलेला आहे। अशा या कारणामुळे ज्या संकुचित प्रवृत्ती आहेत तर त्या उभारलेल्या आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेस अडथळा येणे सुरुवात झालेली आहे। तसेच स्वार्थ, दादागिरी, भ्रष्टाचार यांनी त्यांची जागा घेतलेली आहे। अर्थात राजकारणात आजही काही अपवाद असून त्यांनी तत्वनिष्ठा पाळल्या आहेत। अशा राजकीय नेतृत्वाची जनतेची पाठीराखण
करून भारतीय संविधानाची उद्दिष्टे सफल करण्यास हातभार लागला पाहिजे. उद्दिष्टे सफल करण्यास हातभार लावला पाहिजे. तर ही जी राजकीय पक्ष आहे, तर ह्या राजकीय पक्षांनी कोणत्याही प्रकारचा जनतेमध्ये भेदाभेद निर्माण न करता त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना कशी रुजविण्यात येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अशा पद्धतीने जी राजकारणामध्ये विविध अशा प्रवृत्ती निर्माण झालेल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ अंतर्गत बघितलेली आहे. थँक्यू.